संपणार नाही। तेव्हा आता भूक लागली आहे, सगळं ऐकून पोटे मरे भरलंय। एवढंच सांगू इच्छितो की आपण आपल्या अस्मितांच्या नावावर, जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या नावावर आपली वाटचाल सर्वांची एकदा तपासून बघण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे कुठून सुरू झालं होतं आणि आता कुठे आहोत आणि कुठे जायचं, या तिन्ही प्रक्रियेचा विचार व्हावा, एवढाच एक सविनय आजच्या या पालखीच्या निमित्तानं सांगू इच्छितो। खरं आणि खोटं हेही तपासून बघण्याची आता वेळ आलेली आहे। स्पृश्य अस्पृश्यता, उच्च नीचता या सर्व गोष्टींना बाजूला सारत गौतम बुद्धांनी बुद्ध धर्माची स्थापना केली। कर्मकांड आणि आदी इत्यादी गोष्टींना विरोधात महावीरांनी जैन धर्म स्थापन केला। पुढे चालून तेव्हा इस्लामी स्थापन झालेला नव्हता, ख्रिश्चनिटी स्थापन झालेली नव्हती। पुढे चालून बसवेश्वरांनी शैव हा धर्मपंथ स्थापन केला, महानुभा पंथ चक्रधर स्वामींनी केला आणि आपला अर्थात वारकरी संप्रदाय हा स्थापित झाला। हा सर्व तत्वज्ञान आणि हे धर्म जे आहे हे संरक्षण करण्याचं काम ज्या समाजवादाने केलं, त्या समाजवादाच्या आधारावर आपलं भारताचं संविधान उभं आहे। भारताचं संविधान हे आकाशातून आलेलं नाही, ते जरूर लेखणीतून जरी उतरलं असलं तरी त्याचा जो आशय आहे हा शुद्ध स्वरूपाचा एक समाजवाद आहे आणि त्या समाजवादाचं संरक्षण करणं वारकरी या नात्यानं आपल्या सर्वांचं हे काम आहे। बस एवढंच सविनय या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो आणि जाता जाता एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याकरता विरोध कोणी केला, त्यामध्ये काही अफगाणिस्तानातले लोक नव्हते, इंग्लंडचे लोक नव्हते की शिवाजी महाराज शूद्र आहे, तो राजा होऊ शकत नाही। हा सांगणारा विचार कोणता ते तपासून बघितलं पाहिजे। ज्ञानेश्वर महाराजांना धर्म बुडवणं म्हटलं। महाराज आता आपण म्हणाले की नक्षलवाद हा शब्द आधी असता तर तो सर्वात आधी ज्ञानेश्वर महाराजांबद्दल, तुकाराम महाराजांबद्दल हा वापरला गेला असता। त्यामुळे तुकारामाच्या गाथा कोण बुडवल्या? ज्ञानेश्वर महाराजांनी गीता जी आहे ती मराठीत लिहिली, विरोध कोणी केला? सावित्रीबाई शाळेत शिकवायला गेला, विरोध कोणी केला? तर ही विरोधावाले जे मंडळी आहेत आता हेच म्हणत असतील की आम्ही आता धर्माचे ठेकेदार आहोत। तर आता या दिंडीच्या निमित्तानं त्याचा विचार हा सर्वांनी केला पाहिजे, बस एवढीच विनंती या ठिकाणी करतो। आणि आज सगळ्यात मोठा आनंद जो आहे की माझ्या आजूबाजूला मी येऊन बसल्यानंतर ज्यांचा आमचा पक्ष काही संबंध नाही, ज्यांनी कधीच पंजा मारला नाही असं जे सांगत होते त्यांच्याशी दोस्ती झाली। हा खरा बरोबर आहे माऊली, त्यांनी पुढे मारावा असं जे म्हणणार नाही, मागं नाही मारलं त्याच्याबद्दल काही भांडण नाही, मात्र हे अध्यात्म आहे आणि हे जर कळलं तर आज एक विचार घेऊन मी जातो। आणि एवढंच फक्त माझ्या पक्षाच्या वतीनं सांगू इच्छितो की काँग्रेसचा DNA हा भारताच्या बहुजन समाजाच्या या वारकरी संप्रदायाच्या DNAशी मिळता जुळता नाही तर एकच आहे, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि मी श्यामसुंदर महाराजांनी म्हटलं, महाराज आपणही सांगितलं की या सर्वांची आपल्या विचारवाद्यांची एक मोठी कुठे एक कार्यक्रम कोणत्या हॉलमध्ये घ्यायचा तेवढं फक्त तुम्ही मला सांगा, कारण हा आता त्याच्याशिवाय जमत नाही। तुम्ही बाहेरून काठीने हात लावून दुरुस्त केलं तरी जमत नाही, बोटानं चुना लावला शिवाय आता त्याच्याशिवाय काढून चुना लावायचा टाइम आता नाही। तुम्ही सर्वांचं या परिवर्तनाकरता मी निमंत्रण करतो आणि मी असल्यामुळे हे शक्य आहे हेही सांगतो, कारण मी कार्यकर्ता आहे। अविनाश पाटलाची माझी ओळख 25 वर्षाची आहे, नरेंद्र दाभोळकरनं मारून दिलेली गाठ आहे, सुबोधची माझी तुकाराम दादांना मारून दिलेली गाठ आहे, आता नवीन काही, आणि सोखामेळाच्या जन्मस्थळापासून येणारा मी एक कार्यकर्ता आहे। नवीन गाठ आता एक तुमच्याशी या निमित्तानं संप्रदायाच्या सर्व लोकांशी मानतो आणि दरवर्षी काँग्रेस पक्ष या समता दिंडीत मी अध्यक्ष असेपर्यंत सहभागी होत राहील हे या ठिकाणी अभिवादन देतो। धन्यवाद।